हाय फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग. तर तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर सकाळची सुरुवात झालेली आहे. तर हा बघू शकता क्लायमेट खूप गारवा आहे आणि सकाळ सकाळी हे असं निसर्ग दिसतो. खूप मनाला छान वाटतं आणि उकाडा पण तेवढा नाही आहे. तर आम्ही सगळी गेलतो रानामध्ये, तर इथं फिरत होतो थोडं. तर तुम्ही इकडे बघू शकता, माझी बहीण आणि माझी मम्मी ज्या आधी आलते, तर ते आंबे पडत होते ते लोक. तर मी पण त्यांच्या पाठीमागं आलते. तर हे बघू शकता, पाऊस पडलेला होता. आंबे आम्ही ऑलरेडी सगळं काढलेले होते, पण थोडेफार होते जे आम्ही काढायला आलतो. थोडेसेच आहेत, पण तेच काढायला आलतो. मम्मी काढत होती, ती माझी मम्मी आणि ती माझी बहीण आहे. इथे बघू शकता आंबे थोडे आम्ही 3-4च काढलेले होते, कारण सगळे आम्ही आंबे ऑलरेडी काढलेले. तर इथं आम्ही काढत होतं. तर खूप उंच आहे झाड, त्याच्यामुळे येत नव्हतं. तर पाऊस पण खूप पडलेला, त्याच्यामुळे ऊसात सगळं पाणी थांबलेलं होतं. तर आम्ही थोडेफार आंबे घेतले तिथले. आम्हाला पळू करायचं होतं, त्यामुळे आंबे काढलेले आम्ही. तर आंबे काढून घेतलं आणि जाता जाता विहीर पण आहे, तर ते तुम्हाला दाखवायचे म्हणून मी इकडं आणलेलं होतं. पाणी खूप वरती आले. विहीर ॲक्च्युली खूप खोलमध्ये, उन्हाळ्यात थोडं देखील पाणी नव्हतं, खूप खाली असायचं. पण पावसामुळे आता विहीर थोडीफार भरलेली आहे आणि पाणी खूपच वरती आलं. तर इकडे ना संध्याकाळी झालेली होती. तर रानातली आम्ही भाजी तोडलेली, याला बोलतात आमच्याकडे आंबाडीची भाजी. तर ते सगळं चांगलं तोडून घेतलं, त्याला साफ करून घेतलं आणि त्याच्यानंतर ना जे काही आता पावसामुळे माती खूप उडलेली, त्याच्यामुळे चांगलं धुवून घेत आहे. एकदा आम्ही स्वच्छ पाण्यात घालून ठेवायचं आणि 4-5 मिनिट सोडून ते पाणी काढून घ्यायचं, जेणेकरून त्याचं खालचं सगळं माती खालीच राहते आणि वरची भाजी काढून घ्यायची. तसंच 2-3 पाण्यात तिथं स्वच्छ धुवून घेतलेलं होतं मी. धुवून झाल्यानंतर ना हे बघा, हे धुवून झाले. तर हे आता पुढं ही भाजी बनवत आहे मी. तर ही बघा, माझी मम्मी TV बसले, संध्याकाळची वेळ झालेली होती. आणि ही माझी बहीण जे कुकर लावलेले होते, स्वयंपाक करत होती. त्याच्यानंतर मी पण फक्त भाजी करायला गेलते. आणि हे आम्ही जे आंबे तोडून आणले होते ना, तर त्याचं पळू करायचं होतं, गोड पळू. मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये पाठीमागे दाखवले होते कसं करायचं. तर ते करणार होतं, त्याच्यामुळे आंबे तोडले होते. आणि त्याच्यानंतर भाजीसाठी एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं होतं. जास्त नाही, थोडंफार कोमट पाणी करायचं आणि त्याच्यानंतर ना ती भाजी पूर्ण त्याच्यात घालून घ्यायचं. पूर्ण हे भाजी अशी दाबून घातलेली होती आणि भाजी पूर्ण हे थोडंफार ती शिजली ना पाण्यात, तर पूर्ण थोडीच होते ती. तर हे असं त्याचा लगेच कलर चेंज होतं. त्याच्यानंतर हे 4-5 मिनटं तेवढंच ह्याच्यात पाणी चांगलं उकळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जे काही त्याचं पाणी आहे ना, ते काढून टाकायचं. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.